जुलै महिन्यात जहाजाने केम्ब्रिजला पोहोचले. त्यांच्याकडे केवळ क्रमिक पुस्तिका वाचत ते सेंचुरी बंद होत. पांढऱ्या फुटला तारकांशी संबंधित संशोधनामध्ये व ती माहिती तेव्हाच्या प्राख्यात बौद्ध औरत यांच्या संशोधनाचा पुढचा टप्पा होता. धन्यवाद. नमस्कार, मी प्राणिमा संदीप नगराडे आहे. मी इयत्ता 7वी विद्यार्थी आहे. मी तुम्हाला डॉक्टर मेघना सहाय यांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. डॉक्टर मेघना सहाय हे भारतीय शास्त्रज्ञ होते. डॉक्टर मेघना सहाय यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1953 आणि मृत्यू 16 फेब्रुवारी 1956 मध्ये झाला. डॉक्टर मेघना सहाय ढाका वर्तमान बांगलादेशच्या जवळपास 45 किलोमीटर दूर शहाबोली गावात झाला. ते गरीब होते. आजचे सरकारी काम राज्यातील लष्कराचा सुरू आहे. ती राष्ट्रीय लष्कर इंडियन नॅशनल कॅलेंडर तयार करण्यातील सायन्सचा महत्त्वाचे योगदान आहे. राष्ट्रीय लष्कर ही सायन्सच्या रचनाधारी आणि समितीने सुचवलेली आणि 22 मार्च 1997 रोजी केंद्र सरकारने अधिकृतरित्या स्वीकारलेली ही लष्कर आहे. नमस्कार, माझे नाव अर्पित जबर चांदेकर. आज मी तुम्हाला डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबादला झाला. त्यांचे महाविद्यालय शिक्षण अहमदाबादने झाले. ते पुढे कॉम्ब्रिजला गेले आणि तेथून रामपोची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतात परत बँगलोरच्या इंडियन ऑफ सायन्समध्ये डॉक्टर सी व्ही रमन यांच्या मार्गदर्शनाने संशोधन करू लागले. 1945 साली ते पुन्हा कॉम्ब्रिजला गेले आणि तेथून PhD केली. धन्यवाद. विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराभाई हे प्रसिद्ध भारतीय संशोधनाचे अंतराळ नियमित आणि भारताचे अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जातात. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 साली अहमदाबाद येथे झाला. त्याचे पूर्ण नाव विक्रम साराभाई असे. विक्रम साराभाई अंबाला असे होते. नमस्कार, मी ऋषभ भीमराव तेरा. आज तुमच्या समोर श्रीनिवास रामानुजन यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचे पूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार असे होते. त्यांनी भारतीय गणितज्ञ होते. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी इंदोर, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव के श्रीनिवास आणि आईचे नाव कोमलतम्मा असे होते. त्यांनी लहानपणापासून गणित या विषयात अभ्यास होते.